फ्रेंड्स, तो चलो आज आप इलेक्ट्रोस्टैटिक्स का एक चैलेंजिंग और बहुत ही महत्वपूर्ण पॉइंट है जिसके बारे में हमेशा जेईई मेन और नीट जैसे एग्जाम में हमेशा एक तो क्वेश्चन बनता है। जेईई मेन में तो डेफिनेटली उसके ऊपर क्वेश्चन बनता है बेटा। तो ये कंसेप्ट इलेक्ट्रिक पोटेंशियल का है। इलेक्ट्रिक पोटेंशियल ड्यू टू चार्ज्ड पॉइंट पार्टिकल, इलेक्ट्रिक पोटेंशियल ड्यू टू चार्ज्ड सिस्टम ऑफ पार्टिकल्स, इलेक्ट्रिक पोटेंशियल ड्यू टू इलेक्ट्रिक डाइपोल, यहाँ तक हमने स्टडी की हुई है। अब हम जा रहे हैं बच्चों, व्हाट इज द इलेक्ट्रिक पोटेंशियल ड्यू टू चार्ज्ड स्फीयर। हमने चार्ज्ड स्फीयर ने बनाए हुए इलेक्ट्रिक फील्ड इंटेंसिटी का फॉर्मूला निकाला है। अब हमें क्या करना है, उसी फील्ड में हमें निकालना है कि पोटेंशियल का फॉर्मूला क्या होता है। जिस पॉइंट का हमें इंटेंसिटी पता है उसी पॉइंट का हमें पोटेंशियल निकालने को कहा गया, तो कोई मामूली बात नहीं है। अगर हमें जिस रेंज के लिए इलेक्ट्रिक फील्ड इंटेंसिटी दिया है और उसका पोटेंशियल डिफरेंस निकालने को कहा, तो भी हमारे लिए कोई डिफिकल्ट बात नहीं है। तो हम किस प्रकार दिए हुए इंटेंसिटी से हम पोटेंशियल पाएंगे। तो अगर आपको इंटेंसिटी दी गई है, इलेक्ट्रिक फील्ड इंटेंसिटी देने के तरीके अलग अलग है। हम इलेक्ट्रिक फील्ड दे रहे हैं आपको, इलेक्ट्रिक फील्ड इंटेंसिटी दे रहे हैं आपको कोई चार्ज पार्टिकल से बनाए हुए फील्ड का। हम इंटेंसिटी दे रहे हैं आपको सिस्टम ऑफ पार्टिकल्स ने बनाए हुए फील्ड का। हम इंटेंसिटी दे रहे हैं आपको फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू डाइपोल का। अब हम जा रहे हैं ऐसे फील्ड में वो बनाया है एक स्फीयर ने। तो स्फीयर ने बनाए हुए फील्ड का इंटेंसिटी का फार्मूला हमें आपको सबको पता है, क्योंकि उसके पहले लेक्चर में हमने सिखाया है आपको इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू चार्ज्ड स्फीयर के बारे में। तो अब यहाँ अब ऐसे भी प्रॉब्लम दिए जाते हैं। आपको फील्ड इंटेंसिटी ड्यू टू सिलेंडर दिया जाता है, पोटेंशियल को निकालने को कहा जाता है। फील्ड इंटेंसिटी का एक्सप्रेशन दिया जाता है, मैथमेटिकल रिलेशन, मैथमेटिकल इक्वेशन दिया जाता है बच्चों। ऐसा इक्वेशन दिया जाता है, इलेक्ट्रिक फील्ड इंटेंसिटी का इक्वेशन ऐसा AR² प्लस BR, ऐसा इक्वेशन दिया जाता है। R क्या है, डिस्टेंस है, R डिस्टेंस है ये, और B कॉन्स्टेंट्स है। तो इलेक्ट्रिक फील्ड इंटेंसिटी 2R² माइनस 3R ऐसे फॉर्म में दिए जाते हैं। डिस्टेंस के अनुसार बदलती हुई इंटेंसिटी दी जाती है। तो डिस्टेंस के अनुसार बदलती हुई इंटेंसिटी दी ना, तो हमें निकालना है इलेक्ट्रिक पोटेंशियल। तो क्या रिलेशन है बच्चों, इलेक्ट्रिक पोटेंशियल का और इंटेंसिटी का क्या रिलेशन है। तो इलेक्ट्रिक फील्ड इंटेंसिटी से हमें पोटेंशियल को निकालना है, तो dV इक्वल टू माइनस E इंटू dr। यह है हमारे लिए यूज में आने वाला ये फॉर्म्युला आहे। आमच्यासाठी हा फॉर्म्युला महत्त्वाचा आहे। हे रिलेशन आम्ही मागच्या लेक्चरमध्ये पाहिलंय। इलेक्ट्रिक पोटेंशियल स्टडी करत असताना, इलेक्ट्रिक पोटेंशियलची बेसिक स्टडी करत असताना आम्ही इलेक्ट्रिक पोटेंशियलचा संबंध इंटेंसिटी सोबत काय येतो हे पण सांगितलंय। गिवन रेंजसाठी हा संबंध आहे आणि एका फिक्स्ड पॉइंटसाठी हा संबंध आहे विद्यार्थ्यांनो। फिक्स्ड पॉइंट म्हणजे डिस्टन्स सुद्धा फिक्स झाला, पोटेंशियल पण फिक्स झालं, हे आहे। आणि गिवन रेंज फॉर अ रेंज ऑफ dr R1 टू R2, एक पॉइंट से दूसरे पॉइंट तक जब जा रहे हैं
तब इंटेंसिटी अगर कांस्टेंट रहती है तब उसका पोटेंशियल डिफरेंस हम इस प्रकार से निकाल सकते हैं बच्चों। तो आपको इंटेंसिटी दी जाती है इस फॉर्म में, अब हमें पोटेंशियल डिफरेंस निकालना है दोनों पॉइंट के बीच में। तो आपको ऐसा क्वेश्चन किया जाता है, अगर इंटेंसिटी डिस्टेंस के अनुसार बदलती है इस प्रकार, तो व्हाट इज द पोटेंशियल एट पॉइंट r इक्वल टू 1 टू r इक्वल टू 2, ऐसे पूछते हैं। 1 सेंटीमीटर से 2 सेंटीमीटर के बीच में, 0 सेंटीमीटर से 5 सेंटीमीटर के बीच में क्या है इलेक्ट्रिक पोटेंशियल डिफरेंस। तो ऐसे क्वेश्चन आए ना बच्चों, तो हमें थोडा मॅथमॅटिक्स की तरफ जाना पड़ता है। असे क्वेश्चन आले ना मुलांनो, आपल्याला मॅथमॅटिक्सकडे जाण्याची गरज पडते। कसं पहा, तर आता इंटेन्सिटीचं सूत्र इथं लिहिणार आणि हा v आहे ना डेरिव्हेटिव्ह मध्ये फसलेला आहे। मग डेरिव्हेटिव्ह मध्ये फसल्या म्हटल्यानंतर आता अँटी डेरिव्हेटिव्ह करावं लागतं। अँटी डेरिव्हेटिव्हला दुसरं नाव आहे बाळांनो इंटिग्रेशन। तर मग याचा इंटिग्रेशन घेऊया आपण, मग पोटेन्शियल 2 पॉइंट मधलं भेटतं। r1 1 टू 2 चाललात, म्हणजे पोटेन्शियल ॲट 2 मायनस पोटेन्शियल ॲट 1 इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ dv फ्रॉम 1 टू 2, राईट बेटा। हां, मग आता dv ची किंमत ठेवणार तुम्ही मायनस इंटिग्रेशन ऑफ कोणतं घेणार, हे घेतोय 2r² मायनस 3r, याचा इंटिग्रेशन घ्यायचं बघ कुठून कुठं 1 ते 2 पर्यंत। चला मग आता पोटेन्शियल डिफरन्स आहे ना या 2 पॉइंट मधलं, त्याला मी डेल्टा व्ही म्हणतो, पोटेन्शियल डिफरन्स डेल्टा व्ही। ओके बेटा। हां, मग आता dv इक्वल टू किंवा v2 मायनस v1 इक्वल टू काय येतं बघा बरं, इंटिग्रेशन सॉल्व करूया आपण। मायनस 2 इंटिग्रेशन मध्ये r² dr 1 टू 2, मायनस आणि मायनस प्लस झाला हा 3 इंटिग्रेशन ऑफ r इंटू dr, कुठून कुठं 1 ते 2 चाललात तुम्ही। हे लिमिट सांगतात बाळांनो, तुम्हाला इंटेन्सिटी अमुक या पॉइंट पासून तमुक त्या पॉइंटची इंटेन्सिटी अमुक या पॉइंटचं पासून तमुक त्या पॉइंट मधला पोटेन्शियल डिफरन्स सांगा, कुठल्या तरी एका पॉइंटचं पोटेन्शियल देतात, दुसऱ्या पॉइंटचं सांगा असं विचारतात। तर हरकत नाही आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे। मग आता इथून आपल्याला काढता येतं, हे काय v2 मायनस v1 दिला तर v2 काढू शकता, हे तर आपल्याला माहितच आहे दिलेलं आहे, त्याच्यानुसार काढायला लागलो होतोच आपण आता। तर चला आता याचं इंटिग्रेशन काय असतं माहिती आहे बाळांनो, पॉवर फंक्शनचं इंटिग्रेशन। हे लक्षात घ्या बाळांनो, तुम्हाला पॉवर फंक्शनचं इंटिग्रेशन सांगत असताना मी असं सांगतोय, पॉवर फंक्शनचं इंटिग्रेशन घेत असताना रिमेंबर दॅट पावर मस्ट नॉट बी -1, पावर -1 नहीं होना चाहिए, बाकी कुछ भी चलेंगे। तो इसका पावर -1 नहीं रहा तो हम पावर फंक्शन का फार्मूला यूज करना बेटा। अगर -1 रहा ना तो उसके लिए एक फार्मूला मतलब एक स्टैंडर्ड ये होता है लॉग का है। तो अगर यहाँ -1 आया ना बच्चों, इसका इंटिग्रेशन log x होता है, याचं इंटिग्रेशन log x होतं बाळांनो। जर याचा पावर, याचा घातांक, मराठीमध्ये त्याला घातांक म्हणतोय, याचा घातांक जर -1 आला ना तर याचं इंटिग्रेशन log ऑफ x होतं। याचा घातांक -1 पेक्षा कुठलाही बाकीचा दुसरा आला ना तर मात्र या रूलचा वापर करायचा। कोणता रूल, सरळ सरळ 1 न पावर वाढवायचा आणि वाढलेल्या पॉवरने डिवाइड करायचं, n+1 डिवाइडेड बाय n+1, असं याचं इंटिग्रेशन काढण्याचा फॉर्म्युला मित्रांनो। मग आता असा फॉर्म्युला काढायचं, मग आता इथे या बरं, पॉवर किती आहे r चा 2, r का पावर है 2 तो बड़ा ना होगा 1 से। क्या हुआ बच्चों, r का पावर 2 है तो r का पावर 3 डिवाइडेड बाय 3 बन गया ना। हाँ, अब यहाँ आओ बच्चों, r का पावर 1 है, मैं क्या बोला था, -1 नहीं होना चाहिए, -1 नसायला पाहिजे, इथं +1 आहे, चालतं ना। मग या रूलनुसार आता 1 पावर आहे तर पावर 1 न वाढवा, झाले 2 पावर, म्हणजे r चा पावर 2 डिवाइडेड बाय 2 है ना। चला मग आता पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन दीज 2 पॉइंट फ्रॉम r इक्वल टू 2 टू r इक्वल टू 1, मग काय येतं पहा, v2 माइनस v1 इक्वल टू -2। अब देखो r का पावर 3/3, 1 टू
2, लिमिट रखना है। हम इंटिग्रेशन सॉल्व किए हैं तो अब उसके अंदर लिमिट, अप्पर लिमिट पहिले ठेवायचं, वरचं लिमिट, वरची मर्यादा, मराठीत त्याला वरची मर्यादा म्हणतो आपण, अप्पर लिमिट फर्स्ट देन लोअर लिमिट लॅटर ऑन, मग दोघांचं सबट्रॅक्शन करायचं. ओके, प्लस 3r² / 1 to 2, राईट बेटा. हां, आता चला -2 बोला. जिथं r आहे तिथं अगोदर 2 ठेवा, अप्पर लिमिट ठेवा. किती ठेवला? 2. 2चा 3 8 डिवायडेड बाय 3 मायनस आरच्या जागी 1 ठेवा. 1चा क्यूब, 1चा कुठल्याही प्रकारचा पॉवर असू द्या, मायनस असू द्या पॉवर 1चा की प्लस असू द्या, 1चा जर पॉवर मायनस असो प्लस असो त्याची किंमत 1च राहणार कंपल्सरी. ओके बेटा, म्हणून -1/3 याचं झालं बाळ. आता तसंच याचं करा. 3 चला अप्पर लिमिट ठेवा, आरची किंमत 2 ठेवा. किती झालं? 2चा दुसरा पॉवर म्हणजे वर्ग, 2चा वर्ग 4, 4 डिवायडेड बाय 2 म्हणजेच 2, राईट बेटा. हां, आता आरच्या किमतीच्या जागी 1 ठेवा. 1चा स्क्वेअर किती झाला? 1 झाला. मग 1 डिवायड बाय 2 झाला. ओके, मग आता सिम्प्लिफाय करा. -2, 8 मधून 1 गेले 7, प्लस हे काय 2 मधून अर्धा गेला म्हणजे 1.5 म्हणलं की 3/2 9/2 झाला. ओके, -14 डिवायडेड बाय 3 प्लस 9 डिवायडेड बाय 2. मग चला 3 2 6 -28. ओके, प्लस 27, 14 2 28 9 3 27, हो ना. मग चला किती? -1/6. हे झालं V2 - V1 या दोघातलं पोटेन्शियल डिफरन्स. मग आता V1 काढायचं आहे तर V2 + 1/6 व्होल्ट. V1 काढायचं आहे V2 + 1/6 व्होल्ट. ओके बेटा. हां, आता तुम्हाला आता V1 दिला जातो, V2 काढायचा असतो. मग V1 काढण्यासाठी काय करणार तुम्ही? आता समजा तुमचा पॉईंट फिक्स असेल तर आरची किंमत 1 ठेवा, इंटेन्सिटी किती येते ते बघा आणि या सूत्रानुसार तिथलं पोटेन्शियल सांगू शकता, राईट. त्यानंतर आरची किंमत 2 ठेवा, आहे ना. आरची किंमत 2 ठेवा, पॉईंट फिक्स ठेवला आहे, तिथलं पोटेन्शियल काढा, आहे ना. मग कारण आरची किंमत 2 ठेवून ई मिळतं, ई इंटू डिस्टन्स 2 गुणाकार केला काय भेटतं? पोटेन्शियल ॲट 2. मग कुठलंही पोटेन्शियल तुम्ही या सूत्रानुसार काढू शकता. V1 माहीत आहे, V2 काढा. ओके, पण त्याचं रिलेशन सांगताना 2 पॉईंटमधलं पोटेन्शियल डिफरन्स असं असतं. ओके बेटा. तर हे झालं पोटेंशियल एट एनी पॉइंट किंवा पोटेंशियल बिटवीन 2 पॉइंट. रेंज के लिए इस प्रकार क्वेश्चन आया, आपको इंटीग्रेशन निकालना होगा. कभी कभी उलट विचारतात म्हणजे कसं? कधी कधी तुम्हाला पोटेन्शियल चेंज झालेलं दिसतं, म्हणजे पोटेन्शियल देतात तुम्हाला डिस्टन्स डिपेंडंट, म्हणजे डिस्टन्सनुसार पोटेन्शियल कमीच चाललेलं किंवा वाढत चाललेलं दिसतं. म्हणजेच पोटेन्शियल टाईम डिपेंडंट देतात. पोटेन्शियल V = 3t² असे देतात. पोटेन्शियल = -5t⁴ प्लस 4t³ असं देतात. मग तुम्हाला विचारतात काय? व्हॉट इज द फील्ड इंटेन्सिटी ॲट t = 1 सेकंड. व्हॉट इज द इंटेन्सिटी? आता टाईम डिपेंडंट दिलं नाही तर मग तुम्हाला काय करावं लागतं? टाईम डिपेंडंटचं रूपांतर काय? वेलॉसिटी. इथे तुम्हाला वेलॉसिटी पण देतात. ओके, कारण तुम्हाला टाईम डिपेंडंट दिलंय म्हणणार तर तुम्ही पटकन dv/dt काढता ना बाळांनो. पण तुम्हाला इथं वेलॉसिटी दिलाय. का दिला वेलॉसिटी? बरं का दिला? कारण की तुमच्या इंटेन्सिटीसाठी तुम्हाला dv/dt नको आहे, dv/dr हवं आहे, dv/डिस्टन्स. ओके, मग आता dv/डिस्टन्स काढायचं आहे म्हटल्यानंतर मी काय करणार? dv/dx काढण्यासाठी बाय पार्ट रूल वापरतोय, बाय पार्ट रूल. मग हा कोण आहे? हा आहे वेलॉसिटी. मग जो वेलॉसिटी देतात ना ते
समजा असं म्हणतात, समजा एखाद्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये एक पार्टिकल चाललाय, अमुक एवढ्या वेलॉसिटीनं चाललेला आहे, तर मग तेव्हा त्याचं पोटेन्शियल, त्या प्रत्येक पोझिशनचं पोटेन्शियल बदलत जातंय टाईमनुसार, असं म्हणतात, ॲज शोन इन दिस रिलेशन. मग या टाईमनुसार पोटेन्शियल बदलत चाललंय, तर मग इतक्या वेलॉसिटीनं तो चार्ज पार्टिकल जवळ चाललाय, कारण पोटेन्शियल वाढत चाललंय ना, टाईम वाढत चाललं की पोटेन्शियल वाढतंय. पोटेन्शियल वाढत चाललंय म्हटल्यानंतर आपण त्या सोर्सकडे जातोय, आपण ज्यांनी फील्ड तयार केलं ना त्याच्या सोर्सकडे जातोय. जर पोटेन्शियल कमी होत चाललं ना तर आपण दूर चाललोय असा अर्थ होतो बाळांनो. म्हणून असो कसलं करत नाही, आपल्याला रिलेशन दिलंय ना, हां फक्त आपल्याला डेरिव्हेटिव्ह वापरायचं आहे. इथं डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागतं इंटेन्सिटी काढण्यासाठी, पण तुमच्या मनात संभ्रम निर्माण होतो, सर इथं तर पोटेन्शियल टाइम डिपेंडंट आहे की, मग तुम्ही तर डिस्टन्स डिपेंडंट घ्यावं लागेल ना, कारण तुम्हाला माहीत आहे हे काय E=dv/dr आहे. dr हा डिस्टन्सनुसार झालेला बदल आहे. मग तुम्हाला आता डिस्टन्सनुसार झालेला बदल करायचा आहे ना, मग असं करावं लागतं. मग सिम्पल डेरिव्हेटिव्हमध्ये बाय पार्ट रूल असतं. बाय पार्ट रूल म्हणजे एका व्हेरिएबलनुसार दुसऱ्या व्हेरिएबलचं बी डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन घेता येतं. म्हणजे डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी आहे तुमच्याकडे, विथ रिस्पेक्ट टू एक्स हवा आहे, तर काय नाही dxने मल्टिप्लाय करा, dxने डिवाइड करा, हे साध्या भाषेत सांगितलं जातं. याला बाय पार्ट रूल म्हणतात. मग हा dv/dx तुम्हाला हवा आहे तो मिळून जाईल. आणि हा कोण आहे मग, डिस्टन्स, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्टन्स विथ रिस्पेक्ट टू टाईमला आपण वेलॉसिटी किंवा स्पीड म्हणतो. म्हणजे हा dx/dt v आहे ना, म्हणून हा dvx/dt ची किंमत v ठेवू शकता. आणि म्हणून dv/dt पासून आपण dv/dx मिळवायचा. मग आता dv/dx मिळाला म्हणजे तुम्ही याचा dv/dt काढलात डेरिव्हेटिव्ह घेऊन, मग इथं आणून ठेवला, dv/dx मिळाला, आणि दॅट इज नथिंग बट इंटेन्सिटी ॲट गिवन x = काहीतरी सांगतात तुम्हाला, x = 2 सेंटीमीटर, x = 1 सेंटीमीटर असं विचारतात. तेव्हा डेरिव्हेटिव्ह कधी वापरायचं, इंटिग्रेशनचा वापर कधी घ्यायचं, काळजीपूर्वक. समजा तुम्हाला पोटेन्शियल दिलं, इंटेन्सिटी काढा म्हटलं तर डेरिव्हेटिव्ह वापरायचा. का हे बघा ना, इंटेन्सिटी बरोबर निगेटिव्ह पोटेन्शियल ग्रेडियंट, म्हणजे v दिला आणि इंटेन्सिटी काढायचं म्हटलं की काय करतोय तुम्ही, पोटेन्शियल डिफरन्स ग्रेडियंट काढतोय. इंटेन्सिटी दिला, पोटेन्शियल दिला, इंटेन्सिटी काढायचा असेल तर डेरिव्हेटिव्ह घ्या. आणि इंटेन्सिटी दिलाय आणि पोटेन्शियल डिफरन्स काढा म्हटलंय तर तुम्हाला इंटिग्रेशन घ्यावं लागतं, कारण v डेरिव्हेटिव्हमध्ये फसलेला आहे. म्हणून कधी इंटिग्रेशन घ्यायचं, कधी डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, काळजीपूर्वक. तुम्हाला जर पोटेन्शियल दिलं आणि तुम्हाला इंटेन्सिटी विचारलं, डेरिव्हेटिव्ह. आणि जर तुम्हाला इंटेन्सिटी दिलं, पोटेन्शियल डिफरन्स विचारलं, इंटिग्रेशन. आणि एका फिक्स्ड पॉईंटचं दिलं तर सरळ इंटेन्सिटीला डिस्टन्सनं मल्टिप्लाय केला की तिथलं पोटेन्शियल भेटतं. आणि तिथलं पोटेन्शियल माहीत झालं आणि इंटेन्सिटी काढायचं म्हटलं तर डिस्टन्सनं डिवाइड करा, तुम्हाला इंटेन्सिटी भेटतं. म्हणून परिस्थिती काय आहे त्यानुसार निर्णय घ्यायचा बाळांनो. म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये असे सुद्धा क्वेश्चन येतात ना, मग आम्ही फक्त जे सिलेबसमध्ये आहे ते जर सांगत राहिलो आणि हे क्वेश्चन जर तुम्हाला विचारलं, हे ॲप्लिकेशन ओरिएंटेशन क्वेश्चन आहेत. म्हणून फक्त सिलेबसमधूनच जाईल, आपल्याला त्याचे व्हरायटीज ऑफ क्वेश्चन पण तयार करता आले पाहिजेत. म्हणून अशा पद्धतीचे प्रॉब्लेम विचारले जातात बाळांनो. म्हणून इंटेन्सिटी दिलं, पोटेन्शियल डिफरन्स विचारलं तर तुम्हाला इंटिग्रेशन वापरा, आणि पोटेन्शियल दिलं, इंटेन्सिटी विचारलं तर डेरिव्हेटिव्ह वापरा, आणि नंतर फिक्स्ड पॉईंटचं दिलं तर मग काही प्रश्नच नाही आहे, हा फॉर्म्युला वापरू शकता. ओके बाळांनो, चला मग आता पुढे सरकूया आपण. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी दिली आहे तुम्हाला, पण कसे, एका चार्जड स्पिअरनं बनवलेली आहे. मग आता आपण असं म्हणूया ना, मग फील्ड पोटेन्शियल ॲट द पॉइंट इनसाइड द फील्ड ड्यू टू चार्जड स्पिअर. चार्जड स्पिअरनं बनवलेल्या फील्डमध्ये गिवन पॉइंटला या गिवन रेंजला पोटेन्शियल किती असतं ते काढायला निघूया आपण. म्हणून आजची हेडिंग आहे मित्रांनो, हे प्रॉब्लेम डिस्कशन केल्यानंतर मागच्या घटकावर झालेले हे प्रॉब्लेम आहेत. म्हणजे आपण
फक्त सिलेबसच नाही आहे तर सिलेबसशी रिलेटेड सिलेबसशी संबंधित असणारे न्यूमेरिकल सुद्धा आपल्याला कसं सॉल्व करायचं हे एक पद्धत तुमच्यासमोर सांगतोय. चला मग आता आपण जाऊया. नेक्स्ट हेडिंग आहे बाळांनो, फील्ड पोटेन्शियल इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू चार्जड स्पियर. ओके बेटा, स्पियर. मग आता आपल्या डोळ्यासमोर चित्र येतं. आम्ही तर इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू चार्जड स्पियरचे 4 फॉर्म्युले काढलेत, 3 फॉर्म्युले काढलेत. बाहेरसाठी एक, सरफेसवर एक, आतमध्ये एक. सॉलिड सिलेंडरसाठी वेगळं, सॉलिड स्पियरसाठी वेगळं आणि हॉलो स्पियरसाठी वेगळं, कंडक्टिंग स्पियरसाठी वेगळं, नॉन